कोमल्स किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवलेला आहे गुजराती स्पेशल मेथीचा थेपला। तर बघा अशा प्रकारे मी एकदम फ्रेश मेथी वापरलेली आहे। तर पहिले आपण हे मेथी थोडंसं मीठ टाकून आपण याला वॉश करून घ्यायची आहे। साधारण 2 ते 3 पाण्याने आपण ही मेथी वॉश करून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मेथी पहिले वॉश करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी वापरलेली आहे कोथिंबीर। तर कोथिंबीर पण आपण पहिलं स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे मेथी आणि कोथिंबीर वॉश करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर बघा अशा प्रकारे मी मेथी कापून घेतलेली आहे बारीक। त्याचप्रमाणे मी कोथिंबीर पण बारीक कापून घेतलेली आहे। तर ही कापलेली कोथिंबीर आपण पहिलं मेथीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे तुम्ही थेपला बनवला तर तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ आपला थेपला बनतो। तर त्यानंतर मी यात टाकणार आहे हळद आणि मग त्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट। मी हिरवी मिरची पण वापरलेली आहे, तर त्यानुसार मी यात लाल तिखट टाकलेलं आहे। तर बघा त्यानंतर मी यात टाकलेला आहे ओवा। ओवा पहिला हातावरती रगडवून घ्यायचा आहे, मग त्यानंतर यात टाकायचा आहे। त्यानंतर मी यात टाकलेला आहे चवीनुसार मीठ। तर बघा त्यानंतर आपण यात टाकणार आहोत तीळ। तर तुम्ही बघू शकता व्हाईट तीळ मी इथे वापरलेले आहे। त्यानंतर आपण यात टाकणार आहोत बेसन। बघा अर्धी वाटी मी बेसन पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपण यात टाकणार आहोत गव्हाचं 1 वाटी पीठ। मिक्सरचं ग्राइंडर घ्यायचं आहे, त्यामध्ये 2-3 मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आणि जिरे टाकून हे वाटण आपण तयार करून घेणार आहोत। तर त्यानंतर मी यात टाकलेला आहे 2 चमचे दही। दही तुम्ही यात नक्की वापरायचं आहे। त्यानंतर आपण यात टाकणार आहोत मिरची लसूणचं वाटण। तर बघा हे सर्व साहित्य एकत्र करून पहिला आपण मिक्स करून घेणार आहोत। पाण्याचा पहिला थोडाही वापर करायचा नाहीये आहे, त्यातच आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यानंतर आपण गरजेनुसार पाणी वापरायचं आहे। तर बघा अशा प्रकारे पहिला मिक्स करून घ्यायचं आहे, मग लागेल तेवढं पाणी यात टाकायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आपलं पीठ भिजवलेलं आहे। तर त्यानंतर मी यात थोडंसं तेल टाकून आपण याला मऊ बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही थेपला बनवला तर एकदम मस्त मऊ आणि सॉफ्ट तुमचा थेपला तयार होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पहिला पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडंसं पीठ घेऊन याचा छोटासा बॉल बनवून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे तुम्ही बॉल बनवायचा आहे आणि मग त्यानंतर आपण याला एकदम पातळ असा हा थेपला लाटून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे थेपला तुम्हाला बनवायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही थेपला बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एकदम कमीत कमी वेळामध्ये हा थेपला बनतो। तर तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी पण घेऊन जाऊ शकता। तर बघा खूप दिवस टिकतो पण हा थेपला। तर तुम्ही याला खूप दिवसासाठी बनवून ठेवला तरी काही हरकत नाहीये। तर बघा अशा प्रकारे आपला थेपला एकदम सॉफ्ट बनलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे किती सॉफ्ट आपला थेपला झालेला आहे। तर बघा अशा प्रकारे आपला थेपला रेडी आहे। बघा अशा पद्धतीने तुम्ही थेपला बनवायचा आहे। जर तुम्हाला थेपला आवडला असेल तर कोमल्स किचनला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।